माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन झालंय। सीताराम येचुरी यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी असल्याचंही कळत होतं आणि आता अखेर त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे। माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन झाल्याची माहिती समोर आलेली आहे। अतिशय धक्कादायक अशी आणि दुःखद बातमी ही आहे। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। त्यांची प्रकृती सुधारत असल्याची ही माहिती अनेकदा समोर आलेली होती, मात्र त्यांना रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि आता त्यांच्या निधनाची बातमी समोर आलेली आहे। माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन झालंय। वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। त्यामुळे आता राजकीय क्षेत्रातून खरंतर हळहळ व्यक्त केली जाते। माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं वयाच्या 72व्या वर्षी निधन झालंय। तर आपण आत्ताची ही दुःखद बातमी बघतोय। वयाच्या 72व्या वर्षी सीताराम येचुरी यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। माकपचे ते ज्येष्ठ नेते होते आणि राजकारणामध्ये त्यांचं खरंतर मोठं काम त्यांनी केलेलं होतं आणि या मोठ्या नेत्याचं हे दुःखद निधन झाल्यानं राजकारणामध्ये देखील आता राजकीय क्षेत्रात देखील हळहळ व्यक्त केली जाते। माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं हे दुःखद निधन झालंय। माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांच्या निधनाची बातमी समोर आलेली आहे। वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि आता त्यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 72व्या वर्षी सीताराम येचुरी यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। याआधी महिनाभर आधी देखील त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आलेले होते। त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आलेला होता, मात्र पुन्हा एकदा त्यांची प्रकृती खालावली आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते, मात्र त्यांची ही जी आजार अशी झुंज होती ती अपयशी ठरलेली आहे आणि वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। तर माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन झालेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे। आवेश, गेल्या अनेक दिवसांपासून सीताराम येचुरी यांच्यावर उपचार सुरू होते, त्यांचं आता निधन झाल्याची बातमी समोर आली आहे। काय अधिकची माहिती आहे? माहिती आहे 2 दिवसापूर्वी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं। त्यांना श्वास घेण्यात त्रास होत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आणि आज ही दुःखद घटना समोर आली की त्यांचं श्वास घेताना त्रास जाणवत असल्यामुळे ते निधन झालं असं हॉस्पिटलकडून घोषित करण्यात आलेलं आहे। आपल्याला माहिती आहे सीताराम येचुरी इंडिया आघाडी करण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका त्यांनी पुढे येऊन साकारली होती। इंडिया आघाडीचे एकत्र करण्याचं काम त्यांचंच होतं आणि सीपीआय जर नाही तर इंडिया आघाडीला सुद्धा खूप मोठा झटका आहे। प्राची, धन्यवाद आवेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय इंडिया आघाडीमध्ये देखील सीताराम येचुरी यांनी महत्त्वाची भूमिका खरंतर बजावलेली होती। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, त्यांची प्रकृती देखील गंभीर होती। त्यांना अतिदक्षता विभागामध्ये म्हणजेच ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। त्यांना श्वास घेण्यात त्रास होत असल्यामुळे त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास ठेवण्यात आलेलं होतं, म्हणजेच व्हेंटिलेटरवर त्यांना ठेवण्यात आलेलं होतं। त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू होते, मात्र त्यांची ही झुंज आहे ती अपयशी ठरली आणि त्यांच्या निधनाची ही बातमी समोर आलेली आहे। गेले अनेक आठवडे ते रुग्णालयातच होते, त्यांची प्रकृतीत सुधारणा देखील होत होती, मात्र गेल्या काही दिवसांमध्ये त्यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आणि आज अखेर त्यांचं निधन झाल्याची ही बातमी समोर आलेली आहे। माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन झालंय। तर माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन झालेलं आहे। त्यांच्या निधनाच्या बातमीने आता संपूर्ण राजकीय क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। इंडिया आघाडीच्या नेत्यांकडूनही आता प्रतिक्रिया यायला सुरुवात होईल, कारण इंडिया आघाडीची मोड बांधण्यामध्ये सीताराम येचुरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती।  .
तर आपल्यासोबत सीपीआय नेते प्रकाश रेड्डी हे देखील जोडले गेलेले आहेत। प्रकाशजी, सीताराम येचुरी यांचं निधन झालेलं आहे, काय तुम्ही प्रतिक्रिया द्याल? अत्यंत धक्कादायक आणि शॉकिंग न्यूज आहे, हे अपेक्षित नव्हतं आणि ज्यावेळेला राष्ट्राला त्यांची गरज होती त्यावेळेलाच त्यांचं निधन झालेलं आहे। येचुरी यांच्याबद्दल काय बोलायचं म्हणजे ते विद्यार्थी चळवळीमध्ये असल्यापासून नेते होते। JNU मध्ये आणीबाणीच्या विरुद्ध त्यांनी लढा केला आणि त्याच्यामधनं नंतर ते कामगार चळवळीमधनं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे वळले आणि मुख्यतः त्यांनी या तळागाळातल्या लोकांचे लढे बांधले, संघर्ष केला, तुरुंगवास भोगला आणि त्यांचा या परिस्थितीमध्ये या देशामध्ये आता जी हुकुमशाही संविधानाच्या विरोधात जी राजवट चाललेली आहे त्याच्या विरुद्ध लोकांना एकत्र करण्यासाठी त्यांचा एक सिंहाचा वाटा होता आणि लढाऊ प्रतिबंध होते। ते केवळ कम्युनिस्ट पक्षाचे, कम्युनिस्ट चळवळीचे नेते होते असं नाही, तर ते एक मार्गदर्शक होते आणि सर्वांना त्यांच्याबद्दल मान होता, सन्मान होता आणि अत्यंत प्रामाणिक नेता अशी त्यांची प्रतिमा होती। तर हे फार वाईट झालेलं आहे। आपल्यातनं ते केलेलं आहे, काय बोलावं हे मला कळत नाही। त्यांना एक क्रांतिकारी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे लाल सलाम मी देतो। नाही, नक्कीच सीताराम येचुरी यांच्या निधनामुळे खरं तर सर्वांनाच आता दुःख होत आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। आता आपल्यासोबत काँग्रेस नेते सचिन सावंत देखील जोडले गेले। सचिनजी, इंडिया आघाडीची खरं तर मोठ बांधण्यामध्ये सीताराम येचुरी यांची मोठी त्यांनी जबाबदारी खरं तर बजावलेली होती, त्यांचं निधन झालेलं आहे, तुमची प्रतिक्रिया? अतिशय धक्कादायक आणि दुःखद ही घटना आहे, कारण आता लोकसभा निवडणुकीच्या वेळेला त्यांचे भेट देखील झाली होती। त्यावेळेला असं काही अचानक होईल असं वाटलं नव्हतं आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या दृष्टिकोनातून लोकशाहीचे संरक्षक म्हणून जे आवाज या देशामध्ये आज गुंजत आहेत त्यातला एक आवाज हरपल्याचं निश्चितपणे आमची जनभावना आहे। एकंदरच मोदी सरकारच्या लोकशाही विरोधामध्ये त्यांनी आवाज मोठ्या प्रमाणामध्ये उचलला होता आणि युपीए सरकार ज्यावेळेला होतं त्याचं पहिलं सरकार ज्यावेळेस कम्युनिस्टांच्या पाठिंब्यावरती होतं त्यावेळेला त्यांची सकारात्मक भूमिका असायची आणि निश्चितपणे एक अतिशय मोठा नेता या राष्ट्राने गमावलेला आहे। माझी भावपूर्ण श्रद्धांजली आहे। नक्की सचिनजी, सीताराम येचुरी यांच्या निधनानं संपूर्णच राजकीय क्षेत्राला खरं तर चटका लागलाय। तर आपण बघतोय माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन झालेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली आहे।